आज जे प्राथमिक दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. दोषी आहेत ना तुमच्या दृष्टीने, मग गुन्हे दाखल करा. शालार्थ आयडीच्या आधारे राज्यभर हजारो शिक्षकांची भरती हा विषय काल आपण लक्षवेधीच्या द्वारे चर्चेला केला. पण अध्यक्ष महोदय, SIT होईल, SIT नेमली जाईल, सगळ्या महाराष्ट्रातला हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार, हजारो शेकडो कोटीचा नाही, हा हजारो कोटीतला अलीकडच्या कालखंडामधला महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता अशी परिस्थिती आहे, मी माझ्या मतदारसंघात हे पाहिलं, म्हटलं जळगाव जिल्ह्यातल्या 36 शाळा त्याच्यामध्ये दिसत आहे ज्या त्याच्यामध्ये आहेत. अध्यक्ष महोदय, आता तर ते रेकॉर्ड बदलायला लागलेत ना, रेकॉर्ड बदलून ते रेकॉर्ड मग शिक्षणाधिकाऱ्याला जातात, शिक्षणाधिकारी तेच रेकॉर्ड पोलिसांना द्यायला लागले. स्वतः शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी शाळांना भेटी दिल्या पाहिजेत, स्वतः खात्री केली पाहिजे खरोखर आहे की नाही. त्यांच्याकडून अहवाल मागवतात, तेच अहवाल तुम्ही देतात. या शिक्षणाधिकाऱ्यांच्या विरुद्ध उद्या कार्यवाही करण्याची गरज भासणार आहे. खोटे रिपोर्ट सादर करणे, बोगस रिपोर्ट करायचे, हजारो रुपयाचे बिलं यांनी काढून टाकले. या शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये केवढ्या करोडो रुपयाचे भ्रष्टाचार झालं, बिलं काढले. एक एक संस्था चालकानं 30-30, 40-40 लाख घेतले. काही शिक्षण संस्थांचे नावही परवा बघितले. पण माझी विनंती आहे की SIT होईल तेव्हा होईल, आज यांचे पगार बंद करा. आज जे प्राथमिक दोषी आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. दोषी आहेत ना तुमच्या दृष्टीने, मग गुन्हे दाखल करा. फौजदारी नंतर करतात तुम्ही, आपले हे चौकशा नंतर करत. चौकशा केल्या ना तुम्ही, चौकशा केल्या. एक एक शिक्षक 40-40 हजार रुपये पगार घेतो बोगस, चालूच आहे पगार. आणि मग ह्या बोगस कागदपत्रांच्या आधारे कोर्टामध्ये जायला लागले. आमच्याकडे काही जण कोर्टामध्ये गेले या बोगस कागदपत्रांच्या आधारावर, आणि मानाने हायकोर्टाने आदेश दिले यांचे पगार चालू ठेवा. बोगस आहे सिद्ध झालं, आणि मानाने हायकोर्टाने आदेश दिले, कारण आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यवस्थेत बाजू मांडलीच नाही. व्यवस्थेत बाजू न मांडल्यामुळे माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी सांगितलं की यांचे पगार सुरू करून टाका. झाले पगार सुरू, एकेकाचे 60-60 हजार रुपये. बोगस शिक्षकांच्या पगार सुरू झाले. तुम्ही काय करणार, कसे वसूल करणार पुढच्या कालखंडात जे बोगस आहे त्यांच्या हातून. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये सभागृहामध्ये त्यांनी SIT स्थापन करून निर्णय देऊ असं आपलं कार्यवाही करू असं सांगितलं. मी त्यांचं अभिनंदन करेल या ठिकाणी, पण त्याच्यात दिरंगे होता कामा नये. अध्यक्ष महोदय, RTEचं अनुदान अद्याप मोठ्या प्रमाणावर बाकी आहे. RTE सुरू केले आपण, RTEमध्ये प्रवेश घ्या सांगण्यात आलं. RTEमध्ये प्रवेशही काही लोकांनी घेतले, परंतु RTEचं अनुदान अद्याप संस्था चालकांना दिलं नाही. आणि म्हणून RTE प्रवेश देण्यामध्ये संस्था चालक नाखुश असतात. ते ताबडतोब दिलं पाहिजे. 11वी तुकड्यांची मान्यता नाही, ती परवानगी ताबडतोब प्रवेशासाठी ते तात्काळच उभे आहेत लोक. 11वीच्या तुकड्यांच्या परवानग्या लवकरच आहे. इथं आता शिक्षण मंत्री नाही, कृषी मंत्री नाही, कामगार मंत्री नाही. मी मगाशी सांगितलं वांझोट्या चर्चा चालल्या आहे, तशा स्वरूपाची पद्धतीच आहे. झालं 1-2 मिनटाचं राहिलं माझं. राज्यभर माध्यमिक शाळांना CCTV वगैरे बसवा असं तुम्ही सांगता. पैसे कोण देणार, पैसे कोण देणार, संस्था देणार. त्या संस्थेला 1 रुपयाचं वेतन देताना अनुदान नाही, शिपायाचं अनुदान नाही. आता तर म्हणजे शिपाई कंत्राटे भरणार आहे. पैसा संस्था चालकांना द्यायचा नाही. कलर लावले पाहिजे, नीट झाले पाहिजे, CCTV बसवले पाहिजे, पोरींसाठी कक्ष उघडले पाहिजे, असं झालं पाहिजे. उघडू ना, तो पैसा द्या ना सरकारला. मला माहिती आहे की तुम्ही दिवाळखोर आहात, तुम्ही देऊ शकत नाही, तर मग आदेश तर देऊ नका कमीत कमी. अध्यक्ष महोदय, माझा शेवटचा एक विषय आहे की खाजगी संस्थांमधील कामगारांचं पेन्शन जे आहे त्या पेन्शनमध्ये वाढ केली पाहिजे. पेन्शनमध्ये वाढ करायला पाहिजे. त्यांना DA देण्यात यावा. पेन्शनला DAसाठी मर्ज करावा. 95 पासून खाजगी संस्थांमधील कर्मचाऱ्यांना पेन्शन निर्णय 10-10 वर्षापासून मिळत नाही, आणि त्याच्यामध्ये तसूभरपणे वाढ झाली नाही. एक अर्धा मिनिट फक्त या पेन्शनच्या संदर्भातला विषय घेऊन मी संपवतो. अध्यक्ष महोदय, की यामध्ये हे DAच्या संदर्भामध्ये अध्यक्ष महोदय, त्या DA जो पेन्शनला मिळतो आहे तो त्यात मर्ज केला पाहिजे. काहीतरी मरणानंतर थोडासा तरी त्यांना सहकार्य झालं, आपलं जीवनाचं उदरनिर्वाहाचं साधन मिळालं पाहिजे, म्हणून पेन्शनची व्यवस्था आहे. पण आता अलीकडच्या कालखंडामध्ये अध्यक्ष महोदय मी पाहिलं
जे कामगार आहेत आता काही झोमॅटोत असेल फोमॅटोत असेल लॅबोरेटरीमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या काही लॅबोरेटरीमधले मला कर्मचारी भेटले होते. ते लॅबोरेटरी खाजगी संस्थांमध्ये आहे, प्रश्नच नाही. त्यांना पेन्शन सरकार देऊ शकत नाही अध्यक्ष महोदय, पण झोपतील ते थोडंसं. माझं भाषण जरा झोपण्यासारखं होतं आहे म्हणून ते झोपतात. मला माहीत आहे अमोल मेटकरीसारखे सजग आणि सतर्क आमदार दुसरे कोणी नाही, ते झोपणार नाही मला खात्री आहे. पण शेवटचा एकच ओळ वाढतं अध्यक्ष महोदय की बॉम्बे हॉस्पिटलमधले काही लॅबमधले मला कामगार भेटले, अनेक कामगार भेटतात त्याच्यामधले. त्यांचं म्हणणं आहे की आमचा पेन्शनचाच प्रश्न आहे तो सुटला पाहिजे. अध्यक्ष महोदय त्याचा तटपून जे पेन्शन मिळतं, सरकार अनेकांना जे तारखेने पेन्शनची व्यवस्था करते त्याच्यामध्ये सरकारने वाढ करावी आणि पेन्शन त्यांना मिळावं. कामगारांच्या प्रश्नामध्ये अत्यंत चांगल्या रीतीनं शिशिर शिंदे यांनी एक विषय सांगितला, तो म्हणजे कामगार भांडी वाटपचा. इथं चौकशीच केली पाहिजे. करोडो रुपयाचे भांडी वाटप आहे ना. आता तर अलीकडे मी परवा दिवशी माझ्या मतदारसंघातले काही लोक आले आणि ते म्हणाले भाऊ ते भांडे वाटप तिकडे चालू आहे, इकडे का नाही आहे. म्हटलं भाऊ त्याने सांगितलं की सरकारी पक्षाचे जे आमदार असतील त्यांनी तो नोंदणी करावी, म्हणजे आमदारांनी नोंदणी करावी. बरोबर आहे. आम्ही काय करायचं विधान परिषदवाल्यांनी कशासाठी? कुणालाही सेंटर द्या ना जर तुम्हाला द्यायचं असेल, पण सगळे बोगस. 99% माझ्या माहितीप्रमाणे बोगस. फक्त ठेकेदाराचं पोट भरायचं आहे, फक्त ठेकेदार. मला सरकारने या ठिकाणी सांगावं की आतापर्यंत गेल्या 4 वर्षामध्ये जो CSRचा निधी आहे तो किती प्राप्त झाला, किती कामगारांना तुम्ही भांडे या ठिकाणी दिले, त्या कामगारांपैकी ते पात्र किती अपात्र किती याचा कधी तपास घेतलाय का? आणि ज्या अपात्र कामगारांना या ठिकाणी दिलेले आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई केली पाहिजे अशी मी मागणी करतो. आणि किमान आणखी शेवटच्या शब्दात कळकळीने विनंती करतो की माझ्या या शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ करा, त्यांना कुठंतरी जगण्याची संधी द्या आणि या माध्यमातून सरकारने कारवाई करावी अशी अपेक्षा करतो.